ऑल थॉट्स आर नॉट फॅक्ट्स. आपल्या मनात तयार होणारे सगळेच विचार सत्य नसतात, खरे नसतात. कारण आपले विचार आपल्या आठवणी, आपले वेगवेगळे अनुभव, आपल्या बिलीफ सिस्टीम आणि पूर्वग्रह या सगळ्यांना कनेक्ट होऊन तयार होत असतात. नमस्कार, मी डॉक्टर स्नेहल. डॉक्टर स्नेहल्स इन्साइटमध्ये तुमच्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. कधी कधी आपली इच्छा नसताना सुद्धा आपल्याला वाईट प्रसंगांना, त्रासदायक प्रसंगांना सामोरं जावं लागतं आणि त्यात आपला DMN त्याची जबाबदारी चोख पार पाडत असल्यामुळं तो विचारांचं प्रोडक्शन सुरूच ठेवतो आणि हे विचार मग आपल्याला त्रास द्यायला लागतात. हे विचार आपल्याला त्रास का बरं देतात? कारण आपण त्यांना त्रास देण्यासाठी एनर्जी देतो. आता तुम्ही म्हणाल, जे विचार आपल्याला त्रास देत आहेत त्यांना आपण त्रास देण्यासाठी कशी काय बरं एनर्जी देऊ? तर आपण त्या विचारांना अधिक महत्त्व देऊन एनर्जी तर देत असतो. आता उदाहरणच घ्यायचं झालं तर बघा, तुमचा मूड छान असतो आणि छान मूडमध्ये तुम्ही ऑफिसमध्ये गेलेला असता, पण छोट्याशा काहीतरी कारणामुळं तुमचं आणि तुमच्या कलिगचं भांडण होतं. तुमच्यामध्ये थोडीफार तुरमुरी होते आणि ऑफिसमध्ये असल्यामुळं सगळ्यांसाठी ते भांडण मिटतंही. पण तुमचं काम सुरू असताना सुद्धा तुमचा DMN तुमच्या मनामध्ये विचार निर्माण करत असतो की त्यानं मला असं बोलायला नको होतं, त्याने हे अपशब्द मला वापरायला नको होते, किंवा त्याचा हे सगळं बोलण्याचा काय संबंध, किंवा त्याला कोणतीही गोष्ट जाणून न घेता हे सगळं बोलण्याचा काय अधिकार होता. हे सगळे विचार तुमचा DMN तुमच्या मनामध्ये निर्माण करत असतो. आता तुम्ही या विचारांना महत्त्व देत असता, त्यामुळं तुम्ही तुमच्या मनाची शांतता भंग करता, तुम्ही अस्वस्थ होता, बेचैन होता, तुमचं कामात लक्ष लागत नाही. म्हणजे केवळ तुम्ही ह्या विचारांना महत्त्व दिल्यामुळं या इतक्या सगळ्या गोष्टी घडल्या. कधी कधी असंही होतं बघा की समोरचा माणूस काही वेगळ्याच इंटेन्शननी, वेगळ्याच उद्देशांनी आपल्याला बोललेला असतो, पण आपण ते वेगळ्याच अँगलनी घेतो. कारण आपल्या मनामध्ये विचार आपल्या पूर्वग्रहानुसार, बिलीफ सिस्टीमनुसार किंवा वेगळ्या आठवणींनुसार तयार झालेले असतात. आणि कधी कधी समजा एखाद्याने तुम्हाला त्रास देण्यासाठीच किंवा मुद्दामून तुमचा इन्सल्ट करण्यासाठी जरी बोललं असलं, तरी त्यामुळे जे आपल्या मनामध्ये विचार निर्माण होतात त्याला किती महत्त्व द्यायचं हे आपल्याच हातात असतं, नाही का? विचारांना महत्त्व द्यायचं नाही म्हणजे नेमकं काय करायचं? तर यासाठी माइंडफुलनेसमध्ये वेगवेगळी टेक्निक्स यूज केलेली आहेत. त्यातलं एक टेक्निक म्हणजे डिफ्युजन टेक्निक. म्हणजे तुम्ही तुमच्या विचारांपासून डिफ्यूज व्हायचं, डिटॅच व्हायचं. आता हे डिफ्युजन टेक्निकमध्ये सुद्धा छोटी छोटी अनेक सब टेक्निक्स आहेत. त्यातला एक टेक्निक म्हणजे तुमच्या विचारांमध्ये आणि तुमच्यामध्ये एक अंतर ठेवायचं. म्हणजे समजा रस्त्याच्या कडेला तुम्ही उभे आहात, तेव्हा रस्त्यांवरून येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांकडे जसं तुम्ही बघत असता तसंच तुमच्या मनामध्ये येणाऱ्या विचारांकडे तुम्ही बघायचं. आता यासाठी मगाचंच उदाहरण घेऊया. मगाशी तुमच्या कलिगचं आणि तुमचं भांडण झालेलं होतं, तेव्हा तुमच्या मनामध्ये विचार यायला लागलेले असतात की यानं असं मला बोलायला नको होतं. हा तुमच्या मनामध्ये एक विचार तुमच्या DMN निर्माण केला. तेव्हा तुमच्या प्रीफ्रंटल कॉर्टेक्सला कळतं की बाबा हा विचार तुमच्या मनामध्ये आलेला आहे. तेव्हा त्या विचाराकडे बघायचं, त्याला ऑब्झर्व करायचं की हां, आता माझ्या मनामध्ये हा विचार निर्माण झालेला आहे, आणि परत तुमच्या कामाला लागायचं. पुन्हा तो लगेच दुसरा विचार निर्माण करतो की त्याला असं बोलायचा काहीही संबंध नव्हता. पुन्हा तुम्ही त्या विचाराकडे बघायचं आणि पुन्हा तुमच्या कामाला लागायचं. पुन्हा तो तिसरा विचार निर्माण करतो, पुन्हा त्या विचाराला ऑब्झर्व करायचं आणि पुन्हा तुमच्या कामाला लागायचं. यामुळं होतं काय की तुमच्या मनामध्ये जी अस्वस्थता, जी चिडचिड होत असते त्याची तीव्रता हळूहळू कमी यायला लागते. आता यातलं दुसरं टेक्निक म्हणजे तुम्ही जे कोणतंही काम करत असता ते तुम्ही लक्षपूर्वक करणं. आता उदाहरणार्थ मगाशी तुमचं भांडण झालेलं आहे, आता मूड चेंज करण्यासाठी तुम्ही कॅन्टीनमध्ये गेलाय आणि तुम्ही चहा पित आहात. तर तुम्ही चहा पित असताना तुमच्या कपामध्ये जो चहा आहे त्याचाच फक्त तुम्ही विचार करायचा. आता तुम्ही म्हणाल की तुमच्या कपामध्ये जो चहा आहे त्याचाच तुम्ही विचार करायचा, असं का बरं सांगत आहात? तुम्ही असं का नाही सांगत आहात की तुम्ही चहाचा विचार करा म्हणून? तर मी जर असं म्हटलं नाही तर मग तुम्ही हॉटेलमध्ये पूर्वी कधी चहा पिला असाल, त्या चहापासून तुम्ही टपरीवर कधी चहा पिला असाल किंवा कधी कोणत्या पाहुण्यांच्याकडे चहा पिला असाल, ते सगळे चहा तुम्हाला आठवतील किंवा चहाचे वेगवेगळे ब्रँड्स आठवतील. किंवा तुम्ही चहाच्या मळ्यांमध्ये फिरायला गेला असाल कधी केव्हा, तर ते सुद्धा तुम्हाला आठवेल
किंवा पूर्वीची वाह ताज ही झाकीर हुसेनने केलेली ताजमहाल चहाची ॲडव्हर्टाईज सुद्धा तुम्हाला आठवू शकेल. म्हणून मी ते पर्टिक्युलरली सांगितले की तुम्ही जो आत्ता चहा पित आहात त्या चहाची टेस्ट, त्या चहाचा वॉर्मथ तुम्ही अनुभवा, म्हणजे तुमच्या DMNला थोडीशी रेस्ट भेटेल. आता आपण डिफ्युजन टेक्निकमधलं तिसरं सब टेक्निक बघणार आहोत. यामध्ये आपल्या मनामध्ये निर्माण होणारे जे त्रासदायक विचार आहेत त्यांना आपण वेगवेगळ्या गाण्यांची चाल लावू शकतो किंवा ते त्रासदायक विचार आपण वेगळ्या रिदमिक मॅनरनी बोलू शकतो. माझ्या लहानपणीची गोष्ट मला आठवते. आम्ही लहान असताना एकदा दुष्काळ पडला होता आणि त्या दुष्काळामुळे सगळे चिंताग्रस्त झाले होते. पाण्याची बरीच आरडाओरड होती, पिकांचं नुकसान होत होतं, जनावरांचे हाल होत होते. पण तो दुष्काळाचा त्रासदायक विचार आहे ना, तो माझ्या वडिलांनी एका वेगळ्या रिदमिक मॅनरमध्ये म्हणायला सुरुवात केली होती. ते त्यावेळी असं म्हणायचे, अशा रीतीने दुष्काळ पडला, असं ते हसत हसत म्हणायचे. यामध्ये त्यांनी काय केलं होतं की त्या दुष्काळाच्या त्रासदायक विचाराचं महत्त्व कमी केलं होतं. त्यांना माहीतही नसेल की हे एक डिफ्युजन टेक्निक आहे म्हणून. अदरवाईज आपला DMN काय काय विचार निर्माण करू शकतो हे आपल्याला माहीतच आहे. म्हणजे हा दुष्काळ कधी संपणार, ह्याचे परिणाम काय होतील, याच्यामुळे आपल्याला काय काय हाल अपेष्टा सहन करावे लागतील, किंवा हाच तर पृथ्वीचा अंत तर नसेल ना, असे अनेक विचार आपला DMN आपल्या मनामध्ये निर्माण करू शकतो. माइंडफुलनेसच्या डिफ्युजन टेक्निकमध्ये आपण काय शिकलो की आपल्या मनात निर्माण होणाऱ्या त्रासदायक विचारांना आपण महत्त्व कसं द्यायचं नाही किंवा त्यांचं महत्त्व कसं कमी करायचं, आणि आपल्या मनात निर्माण होणारे सगळेच विचार हे काही खरे नसतात. ऑल थॉट्स आर नॉट फॅक्ट्स. पुढच्या एपिसोडमध्ये आपण ॲक्सेप्टन्स म्हणजे काय आणि ॲक्सेप्टन्स कसा मिळवायचा यावरती चर्चा करणार आहोत. तोपर्यंत नमस्कार.